रिस्पेक्टेड सर, टेक्नोलाइट मध्ये सगळे जॉईन झालेले सर्व माझे स्टुडंट फ्रेंड आणि बाकी इतर कर्मचारी वर्ग, सगळ्यांना पहिल्यांदा माझा सादर प्रणाम. टेक्नोलाइट मध्ये खरं तर ह्या धंद्याशी म्हणजे ह्या बिझनेसशी माझा तसा काही फारसा संबंध नव्हता, पण मला या धंद्याची आवड निर्माण झाली. त्याचं सगळं श्रेय माझ्या मिस्टरांना जाते, विशाल वर्तक यांना. त्यांच्याचमुळे मी ह्या धंद्यामध्ये उतरले आणि मला आता थोडं थोडं ह्याची आवड निर्माण झाली. ते नेहमी सांगायचे की एकदा तरी आपण एखादं असं ट्रेनिंग घेऊया की ज्याच्यातून आपल्याला थोडं आपल्या ह्याच्यामध्ये काही बदल करता येतील. पण आम्ही कधी हे असं काही केलं नव्हतं. पण जेव्हा त्या खाद्य खुराक हे जे एक्झिबिशन गोडवा वगैरे हे झालं, त्याच्यातून त्यांना आपल्या ह्या टेक्नोलाइटची माहिती मिळाली. मुकेश सर, संदीप सर, भरत सर, मेहुल सर आणि बाकी सगळ्यांनीच खूप चांगल्या प्रकारे कोऑपरेट केलं. त्यांच्याकडे इतकं सखोल ज्ञान आहे की जे आम्ही आतापर्यंत मी तरी माझ्या एवढ्या मी इतकी मोठी झाले पण मला कधीही असं म्हणजे अगदी खुल्या मनाने जे सखोल ज्ञान दिलं जातं. प्रत्येक व्यक्ती काहीतरी आपल्याकडे ठेवून बोलत असतो, सगळंच कोणाला खरं सांगत नसतो. पण इकडे जे ज्ञान आपल्याला मिळालं आहे त्याचा खरंच खूप उपयोग होईल. जसं की पहिल्याच दिवशी त्यांनी जे प्रॉमिसेस केलेली पहिल्या दिवशी आल्यावर सकाळी की आम्ही तुम्हाला आमच्याकडे जेवढं आहे ते सगळंच ज्ञान देऊ, त्यातली प्रॉमिसेस त्यांनी खरोखरच ती सगळी पाळली आहेत. जसं पहिल्या दिवशी आल्यावर आपल्याला पायाभूत शिक्षण जे आपल्याकडे नसतं, दही दूध बनवणं हे तर एखादी न शिकलेली बाई सुद्धा बनवू शकते. पनीर आजकाल सगळेच घरी बनवतात. पण जी एक एसओपी द्वारा जी एक सिस्टीम असते बनवण्याची आणि ती आपल्याला ही एखाद्या अशा चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये येऊनच मिळू शकते. आणि ही ज्या सिस्टीमद्वारे आपण हे जे बनवलं आहे, शिकलो आहेत बनवायला, ते खरंच मला तर वाटते त्याचा अतिशय मला आनंद झाला. म्हणजे तुम्ही तर सगळेच वेल ट्रेन आहेत, तुमचे सगळ्यांचे प्लांट वगैरे आहेत, तुम्हाला सगळ्यांना नॉलेज आहे, पण मला यातलं काही नॉलेज नव्हतं. पण आता मी मिस्टरांना 2 दिवस झाले सतत सांगते की आपण खरंच ह्यांनी शिकवलंय ना ह्याच पद्धतीने आपण करायचं. आणि तर तसंच आणखी सांगायचं झालं तर स्पेशली तर सगळ्यांकडेच एक वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज आहे. मुकेश सर, संजय, संदीप सर ह्यांच्याकडे अगदी ए पासून झेड पर्यंत बेसिक गोष्टी त्यांनी आम्हाला सगळ्या क्लिअर केल्या. भरत सरांनी तर अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन शिकवले की कोणत्याही व्यक्तीला आपल्याकडे असलेले जे काही प्रोडक्ट आहेत ते कशाही पद्धतीने त्याची कॉस्टिंग काढता येईल. आणि हे तर आपण शाळेत जी गणितं शिकत असतो, पण त्यांनी ही बिझनेस मधली जी आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्म्युले जे सांगितले आहेत ते खरंच मी त्यांना हॅट्स ऑफ करते. सगळ्याच शिक्षकांकडून खूप चांगलं मार्गदर्शन मिळालेलं आहे. टेक्नोलाइट तसंच लॅब बद्दल स्पेशली सांगायचं झालं तर खरं तर आपण एका स्मॉल स्केलवर काम करत असतो त्यावेळेला लॅब ह्या गोष्टीचा विचारच कधी करत नाही. आपल्याला असं वाटते लॅब वगैरे हे काय सगळं, किंवा ते छोटे शेतकरी असतात त्यांना सुद्धा हे काहीतरी फार मोठं वेगळं करतात अशा प्रकारचा अनुभव येऊ शकतो. पण हे लॅब असण्यामुळे असा फायदा होतो की हायजीन, सेफ्टी हायजीन, क्वालिटी कंट्रोल आणि बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे काही ॲडल्ट्रेशन वगैरे होत असेल तर ते माहीत पडते. आपण इव्हन त्या फार्मरना सुद्धा अलर्ट करू शकतो की हे असं करणं चुकीचं आहे. त्यानंतर जसं सरांनी पण सांगितलं की इथे आल्यानंतर कोणत्याच शिक्षकांनी आपल्याला हे सांगितलं नाही की आम्ही तुम्हाला काही कशी भेसळ वगैरे करा किंवा त्याला आपल्याला प्रवृत्त केलं नाही. तर तुम्ही एका रॉ मिल्क मधून चांगलं दर्जेदार प्रतीचं उत्पादन कसं तयार करू शकता हे त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणखीन सांगायचं झालंच तर जे सगळे आता हे फ्रेंड्स आहेत आपले टेक्नोलाइट मध्ये आपण ज्यांनी ट्रेनिंग घेत आहेत ते सगळेच खूप चांगले हेल्पफुल कोऑपरेटिव्ह आहेत. फारसा आमचं कोणाशी बोलण्या इतका वेळ आम्हाला नव्हता, पण साधारणतः सर्क्युमस्टन्सेस वरून लक्षात येतं की सगळेच आपल्यासारखेच आहेत. प्रत्येकाला काहीतरी नवीन शिकण्याची आवड आहे आणि मी तर म्हणेल की खरं तर ह्या क्षेत्रामध्ये लेडीज फार कमी असतात. पण मी सगळ्यांना असं म्हणेल की नोकरी करण्यापेक्षा छोट्या मोठ्या प्रमाणात जर आपण असा हा डेअरी बिझनेस चालू केला आणि ह्याचं जर तुम्हाला चांगल्या प्रकारचं शिक्षण हवं असेल तर सगळ्यांनीच एकदा टेक्नोलाइट इन्स्टिट्यूटमध्ये अहमदाबादमध्ये येऊन ह्याचा अभ्यास करून घ्यायचा
की जेणेकरून त्याचा उपयोग तुम्हाला होईल आणि इथे आल्यानंतर तुम्हाला त्याची खरी प्रचिती येईल की आपण किती चांगल्या प्रकारे आपली क्वालिटी सुधारू शकतो, चांगलं उत्पादन बनवू शकतो आणि मार्केटमध्ये चांगल्या कॉस्टिंगने ते सेल पण करू शकतो. थँक्यू. थँक्यू.